नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या अनुभवाला सुरुवात करूया. आज एका ताईचा खूप सुंदर आणि खूप महत्त्वाचा असा अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर ऐकूया त्या ताईंचा अनुभव. पण त्याआधी जर तुम्हाला तुमचेही अनुभव ह्या चॅनलवरती शेअर करायचे असतील तर मला तुम्ही कमेंट करा किंवा मी एक व्हॉट्सअप लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ते तुम्ही जॉईन करून ग्रुपमध्ये ॲड होऊन त्यानंतर तुम्ही तुमचा अनुभव सांगू शकतात. तर चला ऐकूया त्या ताईंचा अनुभव. श्री स्वामी समर्थ. मी एक स्वामी सेवेकरी आणि स्वामी समर्थ महाराजांचा खूप सुंदर आणि महत्त्वाचा अनुभव तुम्हाला आज सांगत आहे. माझ्या आयुष्यामध्ये झालेले हे उतार चढाव आणि त्या उतार चढावामधून मला आयुष्यामध्ये स्वामींच्या महत्त्वाचे आणि स्वामींच्या असण्याचे जे सामर्थ्य असतं त्याचा ह्या अनुभव आहे. एका बाईचं जीवन तिच्या नवऱ्या बिना काय असतं त्याचा ह्या अनुभव आहे. आणि आयुष्यामध्ये नवरा बायकोचा ह्या जो जोडा देव बनवतो आणि तो तुटल्यावरती आपल्याला काय त्रास होतो त्याचा ह्या अनुभव आहे. आज ह्या अनुभव सांगताना मी अतिभावूक झालेली आहे. माझ्या डोळ्यामध्ये आसू येत आहे, पण तरी मी तुमच्यासोबत ह्या अनुभव सांगत आहे. मी जी चूक केली ते तुम्ही करू नका, त्यासाठी मी तुम्हाला आजचा ह्या माझा अनुभव सांगत आहे. माझा अनुभव असा, मी स्वामी सेवेकरी. मी 15 ते 20 वर्ष झाले स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये होते. माझं घर हे मठाच्या जवळच म्हणजे केंद्र जे असतं त्याच्याजवळच होतं. आणि पारायण वगैरे असले तर मी तर साप्ताहिक पारायण जेव्हा स्वामींचे होतात तेव्हा तर मी मठातच राहत होते 24 तास. म्हणजे माझी सेवा ही मठातच चालू राहायची. जेव्हा मठामध्ये याग व्हायचे तेव्हासुद्धा मी तिथे मठामध्येच थांबत होती. आणि माझ्या मिस्टरांचा स्वभाव इतका चांगला होता की त्यांनी मला कधीच स्वामी सेवा करायला नकार दिला नाही किंवा कधीच मला त्यांनी केंद्रामध्ये जायला मना केलं नाही. आणि त्यांच्याच कारण मी स्वामींची एवढी सेवा करू शकत होती. स्वामी समर्थ महाराजांच्या कारण आमचं आयुष्य खूप सुंदर होतं आणि आमचा संसारही खूप सुंदर होता. मला एक मुलगी आणि एक मुलगा. माझी मुलीचं लग्न खूप सुंदर मुलासोबत आणि खूप स्वभावाने चांगल्या मुलासोबत झालं. आणि माझा जो मुलगा होता तो सुद्धा सरकारी नोकरी करत होता. म्हणजे सरकारी नोकरी त्याला मिळाली होती, ते पण स्वामी कृपेने. असेच स्वामींचे सेवा करत हसत खेळत आमचं आयुष्य चालत होतं. एके दिवशी झालं असं, म्हणजे आपला जो सप्ताह असतो ज्याच्यामध्ये पारायण चालू असतं त्या पारायणाच्या माझ्या सेवा चालत होत्या. माझं पारायण कंप्लीट झालं. मी घरीही पारायण करत होते दत्तगुरूंचं आणि केंद्रातही जसा वेळ मिळत होता तशी सेवा केंद्रातही मी देत होती. त्यानंतर पारायण वगैरे झालं, सांगता वगैरे झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशीचा ह्या विषय आहे. माझ्या घरामध्ये जेव्हा मी स्वामींचा म्हणजे सेवा करायची, स्वामींच्या नावाचा दिवा प्रज्वलित करत होती तेव्हा खूप वेगळाच प्रकाश त्या दिव्याचा होत होता. पण आज असं झालं की त्या दिव्यामध्ये काहीतरी वेगळंच दिसत होतं. दिवा व्यवस्थित प्रज्वलित होत नव्हता. माझे मिस्टरही मला म्हणाले की मला ना आज कसं तरी वाटतंय. एखाद्या वेळेस आपल्याला होतं ना की एकदम उदास वाटतं, त्या प्रकारचा तो दिवस होता. तसं आम्हाला होत होतं. माझे मिस्टरही बोलले म्हणे खूप उदास वाटतंय म्हणे आज, काय माहिती म्हणे एकदम मन प्रसन्न वाटत नाहीये. आणि तेव्हा मी स्वामींकडे पाहिलं तर स्वामींचाही चेहरा मला म्हणजे उदासच दिसत होता. बघा, जे स्वामी सेवेकरी असतील ना तर ते स्वामींचे भाव ओळखतच असतील. स्वामींच्या भलेही तो फोटो असतो पण स्वामी प्रसन्न आहे किंवा स्वामी म्हणजे नाराज आहे ते आपल्याला स्वामींच्या प्रतिमेमधूनच समजून जातं. तर त्या दिवशी मला स्वामीही म्हणजे उदासच वाटत होते आणि तो दिवसच खूप खराब होता. माझे मिस्टर नेहमी गाडी घेऊन जायचे, पण ते त्या दिवशी बोलले की मला मित्राकडे जायचं आहे म्हणे, मी मित्राकडे जातो पण मी गाडी नाही घेऊन जात, चालत चालत जातो. थोडं म्हणे तेवढंच चालायचंही होईल आणि बरं वाटते म्हणे थोडं चालत गेलं तर ते त्यांच्या मित्राकडे गेले. आणि रस्त्याकडे ते व्यवस्थितच चालायचे, कारण आता बऱ्याच वेळा लोक साईड सोडून म्हणजे व्यवस्थित चालत नाही, पण ते व्यवस्थितच चालत होते. पण मागच्या साईडनी एक ऑटो रिक्षा आली आणि मागून त्यांना त्या ऑटो रिक्षाचा धक्का लागला आणि ते पडले. म्हणजे तो ॲक्सिडेंटच होता. खूप म्हणजे भयानक स्थिती झाली होती ती. आणि मग तेव्हा त्यांची तब्येत तिथेच
खूप क्रिटिकल झाली आणि त्यानंतर जे ओळखीते लोक होते, म्हणजे कारण जवळच्या एरियामध्येच होते, तर त्यांनी ओळखून घेतलं की हे तर ते दादा आहे म्हणून. तर त्यांनीच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि मलासुद्धा एक ताई आल्या सांगायला की दादाचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणे, तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये चला. तर मी हॉस्पिटलमध्ये गेलेत, पाहिलं तर खूप त्यांची कंडिशन खराब होती आणि त्यांना ICUमध्ये दाखल करायचं सांगितलं. मग ICUमध्ये त्यांना ॲडमिट केलं आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे ICUमध्ये डॉक्टर आपल्याला मध्ये जाऊ देत नाही. पण मी डॉक्टरांना खूप रिक्वेस्ट केली. माझं सारखं तारक मंत्र आणि स्वामींचा मंत्र ह्या माझा चालतच होता. तर मी डॉक्टरांना खूप रिक्वेस्ट केली की मला तुम्ही मध्ये जाऊ द्या, पण ते नाही म्हणायचे. त्यांनी ऐकलंच नाही. तरी पण मी त्यांना म्हणत होती की मला जास्त वेळ नाही, पण मी स्वामीची सेवेकरी आहे आणि मला फक्त त्यांच्या नाडीवरती जाप करायचा आहे, म्हणून मला तिथे जायचं आहे. तुम्ही मला 10 मिनिटातून 5 मिनिटातून मला तुम्ही त्यांच्याकडे जाऊ द्या, मी जास्त वेळ थांबणार नाही, मी लगेच बाहेर येऊन जाईल. तर ते डॉक्टर म्हणायचे ताई असं केलं तर तुमच्याच म्हणजे मिस्टरांना त्रास पडेल, कारण इन्फेक्शन लागू शकतं, त्यांना त्रास होऊ शकतो, त्या कारण आम्ही तुम्हाला नाही म्हणतोय, पण हरकत नाही तुम्ही म्हणताय. तर ते तयार झाले आणि त्यांनी मला तिथे होकार दिला जाऊ द्यायला. आणि मध्ये जे सिस्टर वगैरे होते ते पण मग मला काही म्हणजे मना करत नव्हते, जाऊ देत होते मध्ये. तर मी तिथे जाऊन मी रुद्रपाठसुद्धा केला. रुद्रपाठाचं जे तीर्थ होतं ते पण त्यांच्या अंगावरती शिंपडलं. त्यानंतर तारक मंत्राचं तीर्थ तिथे जाऊन म्हणजे दर 10 मिनिटामध्ये मी त्यांच्याजवळ जात होती आणि त्यांच्या नाडीवर ते मृत्युंजय मंत्र, त्यानंतर स्वामी मंत्र, तारक मंत्र म्हणजे माझं चालूच होतं. त्यांच्या हृदयावरती म्हणजे हात ठेवून मी ललिता सहस्रनाम हे सर्व सेवा माझी चालू होती. आणि केंद्रामध्ये जेव्हा माहिती पडलं की माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला आहे, तर त्यांनी पण केंद्रामध्ये सेवा ह्या चालू केल्या. तर एके दिवशी असं झालं की त्यांची तब्येत खूपच जास्त खराब झाली. तेव्हा डॉक्टर म्हणाले की ताई यांना हलवावं लागेल इथून आता आणि तुम्ही आजच हे करा, कारण यांना फक्त 24 तासामध्ये फरक पडला तर ठीक, नाही तर यांचं काही खरं नाही. मी जास्त घाबरली. माझा मुलगा पण माझ्याजवळ नव्हता. मी तेव्हा डॉक्टरांना बोलली आता रात्री मी कुठे यांना हलवू, म्हणे तुम्ही आजच्या दिवस राहू द्या, उद्या आपण त्यांना हलवूया. मग त्यानंतर झालं असं की रात्रभर मला म्हणजे खूप भीती वाटायला लागली. म्हणजे नवरा बायकोचं नातं असं असतं ना की म्हणजे असं आपल्याला माहिती झालं की आता काही खरं नाही, हे लांब होतील आपल्यापासून किंवा हे वाचणार नाही, तेव्हा खूप जास्त भीती वाटते. तर मी स्वामींचा धावा करत चालू होतं माझं स्वामींचं नामस्मरण करणं. मला त्या रात्री झोपच लागली नाही. पण अचानक सकाळच्या वेळेस माझा डोळा लागला आणि मला एक स्वप्न पडलं. माझे मिस्टर आहे आणि त्यांच्यासोबत एक कोणीतरी व्यक्ती आहे, त्यांनी माझ्या मिस्टरांचा हात पकडला आहे आणि तो त्यांना त्यांच्याकडे घेऊन जातोय. पण तेवढ्यात अचानक एक कोणती तरी शक्ती आली आणि त्यांना घेऊन चालली गेली. आणि त्यानंतर डॉक्टर मला थोड्याच वेळात येऊन बोलले की तुमचे मिस्टर म्हणे शांत झाले, वारले म्हणे तुमचे मिस्टर. तो क्षण माझ्याकरता इतका कठीण होता आणि त्या क्षणाची अपेक्षा मी कधीच केली नव्हती की असं काही माझ्यासोबत घडेल आणि ते माझ्यासोबत झालं. आणि त्यानंतर मला स्वामींवर ते विश्वासच राहिला नाही. मला असं वाटलं स्वामी वगैरे काही आहे नाही. मी इतकी त्यांची सेवा केली तरी त्यांनी माझ्यापासून माझ्या मिस्टरांना लावून घेऊन गेले, त्यांनी वाचवलं नाही. ते लोकांचा म्हणजे जीव वाचवला त्यांनी. मी केंद्रामध्ये बऱ्याच सेवेकऱ्यांची अशी कंडिशन पाहिली की त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं वाचणार नाही, तरीसुद्धा त्यांना स्वामी महाराजांनी जीवनदान दिलं. म्हणजे सेवा केल्याने त्यांचा अपघात न होता त्यांना अनुभव त्याचा आला आणि त्यांचा जीव वाचला आहे. तर माझ्यासोबत का नाही, मी कुठे कमी पडली, म्हणजे माझ्या मनात खूप प्रश्न चालू झाले. त्यानंतर माझ्या त्यांचे जे अंतिम संस्कार वगैरे असतो तो सर्व केला आणि त्यानंतर मी स्वामींजवळ गेली आणि स्वामींना मी प्रश्न विचारू लागली, स्वामी का मी एवढी सेवा तुमची केली, पण तुम्ही का माझ्यासोबत असं केलं, आणि ही परीक्षा माझी नाही तर ही परीक्षा तुमची होती, तरी पण तुम्ही त्या परीक्षेमध्ये स्वामी फेल झाले. स्वामी तुम्ही माझ्याकरता काहीच केलं नाही. खूप रडली आणि त्या दिवसापासून मी स्वामी सेवा बंद केली. मी स्वामींचं नावसुद्धा घेत नव्हती. आणि जे सर्व लोक होते जे केंद्रामधले किंवा जे सेवेकरी होते ते सर्व मला भेटायला येत होते आणि ते मला समजत होते की हे बघ, यांचं आयुष्य एवढंच असेल आणि मरणामध्ये कोणीच काही करू शकत नाही. मरण, जन्म आणि लग्न याच्यामध्ये जे विधी लिखित असते तेच होत असते. पण एखाद्या वेळेस तुझ्या मिस्टरांची जी आयु असेल हे आधीच संपणारी असेल, पण स्वामींनी ते इथपर्यंत त्यांना आणलं आणि तुझा संसार सर्व व्यवस्थित झाला, तुझ्या मुलांचे लग्न वगैरे झाले, त्यानंतर तुझ्यासोबत हे झालंय. तर तू इतका विचार करू नको आणि तू स्वामींना दोष देऊ नको, कारण हे चुकीचं वागते तू.
तरी मी त्यांच्याकडे काही लक्ष दिला नाही आणि मी पूर्णपणे स्वामी सेवा बंद केली. असंच म्हणजे स्वामींचं नावसुद्धा मी घ्यायची नाही. कधीन काळी माझ्या मनामध्ये न विसरता स्वामींचं नाव येऊन जायचं, कारण सवय होती ना ती. आणि मी स्वामींची सेवा बंद केली. मी स्वामींचा अभिषेक नाही, स्वामीची पूजा नाही, काहीच नाही. म्हणजे मी स्वामींकडे पाहतसुद्धा नव्हती. मी पूर्णपणे सर्व सेवा बंद केलेली होती. असेच 4-5 वर्ष झाले. मला स्वप्न देखील स्वामींचे यायचे, स्वामी दिसायचे, स्वामी माझ्याजवळ बसलेले आहे असं दिसायचं. त्यानंतर दत्तप्रभू दिसायचे, श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू दिसायचे, श्वान माझ्या स्वप्नामध्ये येत होते, पण मी दुर्लक्षच केलं तिकडे. आणि असं करता करता 4-5 वर्ष असेच गेले. आणि एके दिवशी मला परत रात्री एक स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मला स्वामी दिसले आणि एक वाघ दिसला आणि मी दिसली. तर वाघ मला खायला येणार त्याच्या आधी स्वामी मध्येच आले आणि त्याला बोलले, ह्या माझा भक्त आहे, याच्याकडे तू पाहूसुद्धा नको, याने माझा हात पकडलेला आहे आणि मी ज्याचा हात पकडतो, जो माझ्या सेवेमध्ये किंवा जो माझ्या शरणागत येतो, मी त्याला कधीच सोडत नाही. मी नेहमी त्याच्यासोबत असतो. ते सुख असो किंवा दुःख असो, मी नेहमी त्याच्यासोबतच असतो. फक्त फरक एवढाच असतो की ते त्याला समजत नाही आणि हा माझा भक्त आहे, याला तू त्रास देऊ नको, असं स्वामी त्याला बोलले. आणि स्वामी तिथून अदृश्य झाले आणि तो वाघही कुठे गायब झाला काय माहिती. आणि जसे माझे डोळे खुलले तसे मला माझ्या ह्या चुकीचा पस्तावा आला की मी स्वामी सेवा का बंद केली. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी किती वेळा काही अशा वस्तू केल्या असतील की जे मला माहितीसुद्धा नसणार, की माझ्यावरती एखादं संकट असं येणारं असेल की जे माझ्या स्वामींनी माझ्याजवळ न येता लांबूनच ते दूर केलं असेल. तेव्हा मला असं झालं की नाही, मी चुकीचं केलं. हेच घटना जर का माझ्यासोबत माझे मुलं लहान असते आणि त्यावेळेस घडली असती तर मी काय केलं असतं. स्वामी कृपेने, स्वामींच्या आशीर्वादाने माझे मुलं वगैरे सगळे मोठे आहे. माझीही म्हणजे पूर्ण संसार माझा झालेला होता. माझ्या मुलांचे लग्न झालेले होते. सर्व व्यवस्थित झाल्यानंतर ते माझ्यापासून लांब गेले. तर मी इतकं टेन्शन घेते, पण ज्यांचे लहान लहान मुलं असतात त्यांच्यासोबत ही घटना घडते, तर त्यांनी काय करावं. असं म्हणून मी स्वतःला समजवलं, मी स्वामींची माफी मागली आणि मी परत स्वामी सेवा चालू केली. तर असा हा माझा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा किती सुंदर होता अनुभव ह्या ताईंचा. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख झालं, बरोबर आहे, त्यांना त्रास झाला, बरोबर आहे, पण त्यांनी स्वामी सेवा सोडली हे चुकीचं आहे. कारण प्रारब्ध ही काही वस्तू आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये सुखदुःख येतात ते प्रारब्धाच्या कारण येत असतात. आपलं प्रारब्ध जे असतं ना, ते आपल्या जीवनामध्ये आपल्या सुखाचं किंवा आपल्या दुःखाचं कारण असतं. आणि प्रत्येक वस्तू जर का आपण ह्या आपल्या आराध्य देवावरती किंवा आपल्या स्वामीनाईवरती सोडत गेले की तुमच्या कारण असं झालं, तुमच्या कारण हे झालं, तर असं असलं तर कोणी व्यक्ती कर्मच करणार नाही ना. तो देवालाच सांगेल की देवा तूच कर सर्व चांगलं. तर कोणतीही वस्तू स्वामींवरती न सोडता आणि आपल्या प्रारब्धाचे भोग आपल्याला भोगावे लागतात ते सुद्धा तुम्ही विचार करत चला. कारण बरेचसे लोक असे आहे की स्वामी सेवात येतात, जर का त्यांचं चांगलं झालं तर ते स्वामींना मानतात, बाकी त्यांच्यासोबत काही वाईट झालं तर ते स्वामींची सेवा बंद करून टाकतात. तर हे चुकीचं आहे. कर्म हे देवाला सुद्धा चुकलं नाही आहे, कर्म हे कृष्णाला सुद्धा चुकलं नाही आहे. तर आपण तर मानव आहे आणि जे प्रारब्धाचे भोग असतात ते आपल्याला भोगावेच लागतात. तर प्रत्येक वेळी हे आपण स्वामींना दोष देऊन, स्वामींना मनामध्ये येईल तसं बोलून नाही चालणार. स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आपलं नशीबसुद्धा बदलतात. आपल्या आयुष्यामध्ये होणारे जे उतार चढाव आहेत ते सुद्धा स्वामी आपले पार करवता, आपले बदलतात. पण कसं असते, स्वामींनाही समजतं प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जे घडवतात ते योग्यच असते. कधीही स्वामींना चुकीचं म्हणून, कधीही स्वामींना दोष देऊन स्वामी सेवा बंद करू नका. कारण स्वामी सेवा एक अनमोल रत्न आहे जे तुम्हाला तुमच्या भाग्याने मिळाला आहे. प्रत्येक व्यक्ती ह्या स्वामी सेवेकरी बनत नाही, प्रत्येक व्यक्ती ह्या स्वामीची सेवा करत नाही. ज्याच्या भाग्यामध्ये आहे तो स्वामी सेवेकरी बनतो. तर चुकूनही स्वामीची सेवा बंद करू नका. कसा वाटला तुम्हाला आजचा हा अनुभव नक्की मला कमेंट करा. आणि तुम्हाला असेच अनुभव पाहायचे असतील तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. आणि तुम्हालाही तुमचे अनुभव सांगायचे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप लिंक देणार आहे, ती जॉईन करा आणि त्यावरती तुमचे अनुभव शेअर करा. तुम्ही मला मेसेज टाईप करून सुद्धा तुमचा अनुभव सांगू शकता किंवा तुम्ही व्हिडिओ कॉलवरती सुद्धा तुमचा अनुभव सांगू शकता. आणि अनुभव सांगणं ह्या गरजेचा ह्यासाठी आहे कारण तुमच्या एका अनुभवाच्या कारण जर का एकाही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये स्वामी आले आणि त्याच्या आयुष्याचं सोनं झालं तर त्याचं पूर्ण पुण्य तुम्हाला मिळेल. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी माझ्या स्वामी आईंना प्रार्थना. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ.